झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आता तू बोलत का नाहीस? अगं मी आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलते का नाही तेव्हा मी तिच्या घरच्यांशी लई प्रेमाने बोलले ग। मी हात जोडून विनंती केली त्यासनी। मी म्हणलं का तुमच्या मुलीला माझ्याबरोबर पाठवा, तिचं सासर तिकडे आहे, तिला संसार करू दे, म्हणजे जे काही झालंय ते विसरून जा आणि इथनं पुढे तिला काय बी त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देते। पण त्यांनी काय बी ऐकलं नाही। मी तिच्या घरच्यांशी बोलले, नंतर त्या मास्तरीशी बोलले। मला असं वाटलं ताई का ती मास्तरीन माझं ऐकेल आणि माझ्याबरोबर येईल। नाहीच ग ताई, म्हणजे ती माझ्याबरोबर येईल म्हणजे मला असं वाटलं का अधिपतींवर तिचं प्रेम आहे। आपल्याला समजास नाही तर माहीतच आहे की का तिचं प्रेम आहे अधिपतींवर, तिच्या संसारावर, म्हणजे ती येईल। उलट ती मला काय म्हणली का तुम्ही बी जा आणि तुम्ही आणलेलं या आयराचं ताट बी घेऊन जा। अगं एवढा माज आलाय का नाही तिला, तर काय बी कळना झालंय बघ। तिला एवढा माज कुठला आलाय आणि काय ताई? अगं मला वाटलं होतं का ती घरला येईल म्हणून परत, पण आता ती काय परत याची काय चिन्ह दिसत नाही बघ। आणि माझ्या बोलण्यात आणि आत्याच्या बोलण्यात फरक आहे ना, तर मला वाटलं का आत्या बरोबर तर येईल ती, पण आलीच नाही बघ आत्या बरोबर बी। काय तिच्या मनात आहे देव जाणे। आत्या ती तुझ्याशी तरी काय तर बोलली का नाही? हा, झालं आमचं बोलणं, पण मगापासून तू अशी गपका उभी आहेस आई? सांग की आम्हाला काय म्हणले सुनबाई, का नाही आल्या ते तुझ्या बरोबर? अगं ती म्हणली मला यायचं नाही। का पण? काय कारण काय? अगं शाळा बंद करायचं म्हणलं ना मग तू, तो निर्णय काय तिला पटला नाही। बाळा, आज तुझ्या बाबांनी कमालच केली। त्यांना माझ्याशी डिरेक्टली बोलता आलं नाही म्हणून त्यांनी ओंकार भाऊजींकडून मला निरोप पाठवला। आणि नेमकं तुझ्या आजोबांनी मला तेच सांगितलं होतं। त्या दोघांनी जे सांगितलं ते मी केलं। आणि खरं सांगू, तुझे बाबा खूप खूप दूरदृष्टी असणार आहेत। पुढचा विचार करतात नेहमी। आत्ता काय करायचं याचा विचार करतातच, पण भविष्यात काय करायचं ह्याचं प्लॅनिंगही त्यांचं तयार असतं। त्यांचं शिक्षण खूप नाही आहे, पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे। आज तुझ्या आजोबांनी तुझ्या बाबांनी जे सांगितलं ते मी केलं, याचा इतका फायदा झालाय आपल्याला। सगळ्यात महत्वाचं, आपली शाळा सेफ झाली, माझ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद होणार नाही। ह्याच खूप खुश आहे। से बाबा आणि मी आत्ता एकत्र नसलो तरी आम्ही मनाने एकत्र। बस आता लवकर आपण सगळे एकत्र राहूया एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते। अक्षरा, काय ग? ठीक आहेस ना? हो ठीक आहे। नक्की? अगं हो ठीक आहे मी। काय झालं असं का विचारतेस? नाही, काय नाही, सहज विचारला। आई सहज नाही विचारतेस तू, काहीतरी झालंय। काय झालंय सांग मला। अगं ते आजी येऊन गेल्या आणि नंतर बाबांचं आणि तुझं बोलणं झालं ना, त्याचं काय? त्याचं तू टेन्शन घेतलं नाहीयेस ना, आणि वाईट वाटलं नाहीये ना तुला? अगं नाही आई, मला काहीच वाईट वगैरे वाटलेलं नाहीये। अगं बाबांचा स्वभाव माहितीये ना तुला, मनात आलं ते बोलून मोकळे होतात ते। आणि आता कसं आहे ना, अधिपतींच्या फॅमिलीबद्दल मनात राग निर्माण झालेला आहे त्यांच्या। माहिती ग आई, मला माहितीये। पण अक्षरा, मी तुला एक सांगू का, तुला जे योग्य वाटतं ना तेच तू करायचंस। हा, म्हणजे बाबा जे काही म्हणाले त्याचा राग मनात ठेवू नकोस, एवढंच माझं म्हणणं आहे तुला। अगं आई असं काय बोलतेस? बाबा आहेत ते माझे, त्यांचा हक्क आहे माझ्यावर ओरडण्याचा। आणि हे बघ, मी बाबांकडून 10 दिवसांचा वेळ मागून घेतलाय। मी त्यांना कबूल केलंय की जर या 10 दिवसांमध्ये मी म्हणते तसं झालं नाही तर ते जे सांगतील ते मी करेन। अक्षु, खरं सांगू का, माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे अगं, तुझं सगळं व्यवस्थित होऊ दे आणि तुझा संसार पुन्हा सुरळीत सुरू होऊ दे, एवढंच मागणं आहे ग माझं। आई तू उगाच विचार करतेस, सगळं ठीक होणार आहे, तू नको काळजी करूस। काय म्हणलीस तू आई? हेच, अरे हेच, तू शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलास ना व, तो तिला काय पटलेला नाही। असं म्हणल्या वय त्या? शाळेचं कारण पुढं केलं वय त्यांनी, म्हणून त्या घरला परत आल्या नाहीत काय? वय, पण त्यांनी सांगितलं आणि तू ऐकून घेतलंस काय आई? नाही नाही, मी बोलले की तिच्याशी, काय? तिला सांगितलं मी, हे असं करू नगस, चल घरला तू। तू त्यांना सांगायचंस की
म्हणावं शाळेचा आणि घरचा विषय वेगळा आहे. हे दोन विषय एकत्र करायची काय गरज नाही. तुला काय वाटतं मी हे समजा बोलली नसेल तिच्याशी? अगं हर तऱ्हेनं बोलली मी तिच्याशी. अगं लय समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या मतावर ठाम आहे बघ. बया ताई, ऐकलंस ना तू? त्या मास्तरनीचा मास दिवसेंदिवस वाढतच चाललाय ग. 1.5 दमडीची शिक्षिका ती, आणि तिला एवढा माज, आणि ते बी तुझ्या पुढं, शाळेच्या मालकीनी पुढं. ताई मी तुला सांगू, त्या दिवशी का नाही मी शाळेत का नाही त्याच्याशी बोलत होती का नाही, तर ती का नाही असं बोलत होती जसं काय ती स्वतः शाळेची मालकीन आहे. दुर्गे जरा थांब की. माफ कर ताई, पण ते मास्तरनीचा का नाही रागच एवढा येतोय का नाही, काय सांगू तुला. नग सांगूस. काय सांगू नग, जरा आम्हाला बोलू दे आईशी. आई तुला ठाव आहे ना व सुनबाईंचा स्वभाव, बोलण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. पण तू जरा समजावायचंच ना त्यांना. जरा भावनिक होऊन जरा डोळ्यात पाणी बिणी आणून सांगायचं होतंस. म्हणजे त्या घरला येणं महत्वाचंच आहे, पण त्यांना हे सांगायचं होतंस की त्या घरला परत आल्या तर त्यांचा संसार सुरू होईल. त्यांनी तुला काय बी कारण दिलं आणि तू लगेच ते ऐकून घरला परत आलीस काय? तसं नाही, म्हणजे मी माझ्या परीनं तिला समजावण्याचा लय प्रयत्न केला बघ. पण आता शाळेच्या मतावर ती ठाम आहे, मी काय करणार बोल? हा काय बोलणार? अगं त्यांनी शाळेचं कारण पुढं केलं असलं तरी तू त्यांना समजावायचं होतंस की सध्या मुद्दा काय महत्वाचा आहे, शाळा नाही. त्यांनी घरला परत येणं महत्वाचं आहे. आमच्या वतीने माफी मागायची होतीस, आम्ही सांगितलं होतं तुला, ते बी चाललं असतं आम्हाला. कारण काय बी करून त्या आम्हाला आता घरला परत यायला हव्यात. आम्हाला खात्री होती गाई की तू काय बी करशील आणि त्यांना घरला परत घेऊन येशील. तरी ताई मी तुला म्हणलं होतं का नाही का तू आत्याला आधी फोन कर, आधी विचार तिला तिकडे काय चाललंय, मगच पुढचे निर्णय घे. कारण बघ की ताई, तू एवढं बँडवाल्यानं बोलवून ठेवलंस, एवढी मोठी सजावट करून ठेवलीस, पैशाला पैसा वाया गेला. अगं ताई, आणि शेवटी काय झालं, मास्तरीन घरला आलीच नाही. दुर्गे तुझ्यासारखी नकारात्मक विचार करणारी माणसं आहेत या घरात, म्हणून सध्या आमचं कोणतंच काम धड होईना झालंय बघ. नाही ग ताई, नकारार्थी नाही ताई. अगं मी आधी देवीला साकडं घातलं होतं का लवकरात लवकर सुनबाई आत्ती बरोबर येऊ देत, पण देवीनं आपलं म्हणणंच ऐकलं नाही ताई. आता तिच्या तर मनात काय आहे काय सांगावं ताई. काय व्हायलंय काय बी कळना झालंय, आपलं कुठं काय चुकतंय तेच कळना झालंय. होय, एक सांगू, म्हणजे तू राग नका माणूस, पण तुझं सुद्धा चुकलंय बघ. काय चुकलंय? अगं येच घरगुती विषयामध्ये तू शाळेचा विषयामध्ये का आणलास? हे बघ, जोवर शाळेचा निकाल लागत नाही नव तवर सुनबाई काय घरला परत येत नाही बघ. काय नाही, त्या मुद्दाम शाळेचं कारण पुढे करतात, आम्हाला काय एवढं कळत नाही वय. काहीतरी मुद्दा काढायचा आणि हे घोंगडं भिजत ठेवायचं. त्यांना आता हे चांगलंच कळून चुकलंय की आम्हाला त्यांची गरज आहे, म्हणून हे सगळं त्या मुद्दाम करतात. पण आता आम्ही बी मागं हटणार नाही, काय बी करून आम्ही त्यांना घरला परत घेऊन येणार. कारण आम्हाला मोठ्या मालकांशी लग्न करायचंच आहे. पण आता तिला कसं आणणार घरला? नाही म्हणजे काय करणार आहेस तू? हा, कारण तिनं मला सांगितलंय जोवर शाळेचा निकाल लागत नाही नव तवर मी घरला यायचा काही विचार करणार नाही. हे बघ भुई, आता शाळेचा काही निर्णय घ्यायचा आहे नव, तो तुला घ्यावा लागेल बघ. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज